ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. दोन शूरवीर उठला, हालेलुया, गोत्रासाठी उठला, हालेलुया, घडे मशाली रणशिंगे, हालेलुया, 300 सैनिक. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय, विजयी येशू तोचे विजयी होणार. तलवार चालविणे, हालेलुया, पळाने प्रार्थना करणे, हालेलुया, गिदोनाने घेतली तलवार, हालेलुया, वचनांची तलवार. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय, विजयी येशू तोची विजयी होणार. वचनांची तलवार तुम्ही जर घ्याल, गुणाचं मान बदलाल, हेच खरे प्रभू येशूचे युद्ध पवित्र पवित्र आज्ञाने होणार. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय, विजयी येशू तोची विजयी होणार. आजच्या मननाकरिता देवाचे वचन, प्रेषितांची कृत्ये अध्याय 16 23 ते 26 ही वचने. प्रेषितांची कृत्ये अध्याय 16 23 ते 26 ही वचने. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तास ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्याचे पाय खोड्यात अडकविले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग प्रेषितांची कृत्ये याचा 16 अध्याय 23 ते 26 हे वचन आपण वाचलेलो आहोत. या ठिकाणी पौल व सिलास यांची बंदिवानातून सुटका. ज्यावेळेस पौल व सिलास हे बंदीशाळेत होते आणि त्यांना पुष्कळ फटके मारल्यानंतर बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकांना त्यांना बंदोबस्त ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यानंतर त्यांनी त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकविले. परंतु रात्रीच्या सुमारास मध्यरात्री पौल व सिलास प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी मोठा भूकंप झाला व बंदीशाळेचे पाय डगमगली, सर्व दरवाजे लागलेच उघडली व सर्वांची बंधने तुटली. या ठिकाणी आम्ही पाहतो माझ्या प्रियानो, ज्यावेळेस पौल व सिलास बंदीशाळेत असतानाही त्यांनी परमेश्वराची स्तुती करत होते. मध्यरात्रीच्या सुमारास ते प्रार्थना करून गाणे गात होते आणि परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली. माझ्या प्रियानो, एकाएकी मोठा भूकंप झाला आणि त्यांची बंधने तुटली, दरवाजे उघडले गेली
आणि माझ्या प्रियानो त्या ठिकाणी पाहतो की परमेश्वराने पौल व सिलास यांची प्रार्थना ऐकलेली आहे. खरोखर त्यावेळेस आम्ही दुःखात आहोत, आनंदात आहोत. शास्त्र सांगते की तुम्ही परमेश्वराची स्तुती करा, त्याचे स्तोत्र गा, कारण परमेश्वर आमच्या प्रार्थनेला ऐकतो, आम्हाला त्या बंधनातून सोडवतो. या ठिकाणी मी पाहतो की मध्यरात्रीच्या सुमारास, वेळ कुठलीही असो, परिस्थिती कशी असो माझ्या प्रियानो, पण तुम्ही आणि मी जर परमेश्वराची प्रार्थना करतो, त्याची स्तुती करून त्याचे गीत गातो, त्याचं गुणगान करतो, परमेश्वर आमच्या प्रार्थनाकडे आपले कान लावतो, तो आमची प्रार्थना ऐकतो आणि उत्तर देतो माझ्या प्रियानो. म्हणून माझ्या प्रियानो, आमच्या जीवनात कुठलीही परिस्थिती असो, कुठलाही वेळ असो, त्या ठिकाणी पाहतो आम्ही मध्यरात्रीची वेळ होती, तरी पण ते देवाची स्तुती करत होते, गीत गात होते. तुमच्या आणि माझ्या जीवनात जर दुःख असेल, तकलीफ असेल, परिस्थिती बिकट असेल, वेळ पण कुठली असेल, माझ्या प्रियानो, परमेश्वराची स्तुती आणि प्रार्थना करू, त्याचे गीत गाऊ. परमेश्वर आमची प्रार्थना ऐकेल, त्या बंधनातून आम्हाला सोडविल आणि खरोखर परमेश्वर आम्हाला स्वतंत्र करेल. म्हणून या प्रियानो, परमेश्वराजवळ जाऊ, नेहमी त्याची स्तुती करू, त्याची प्रार्थना करू आणि त्याचंच गुणगान गाऊ. या वचनाद्वारे देवबाप आम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो. परमेश्वरा, खरोखर ज्यावेळेस प्रभू तुझी प्रार्थना आणि तुझे गीत गाऊन तुझं गौरव करतो, तो आमची प्रार्थना ऐकतो. आज अनेक लोक जे बंधनात असतील, दुःखात असतील, बिकट परिस्थिती असेल, परमेश्वर बाप्पा, त्यांनी तुझ्याकडे जेव्हा आरोळी मारतात, तुझी प्रार्थना करत असतील, तुझा धावा करत असतील, त्या प्रत्येकाची तू प्रार्थना ऐक परमेश्वरा. त्यांना तू स्वतंत्र कर. कुठल्याही बंधनात असतील परमेश्वर बाप्पा, परिस्थिती कुठली असेल, पण तू सोडवणारा आमचा देव आहेस. प्रभूजी, आम्ही प्रार्थना करतो, ज्यावेळेस पौल आणि सिलासला प्रभू तू स्वतंत्र केलं, सोडवलं, त्याप्रमाणे आज तुझे भक्त, तुझे लोक प्रभू तुझ्याकडे आरोळी मारत असतील, प्रार्थना करते. आपल्या दुःखात, संकटात, तकलीफमध्ये परमेश्वरा तू प्रत्येकाची प्रार्थना ऐक. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, प्रत्येकाला स्वतंत्र कर आणि खरोखर प्रत्येकाने प्रभूजी नेहमी तुझी स्तुती करावी, तुझी प्रार्थना करावी, असा अनुग्रह तू कर. धन्यवाद देतो परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐकली, सर्व गौरव तुला देत. विनंती तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. शिपाई सिद्धवा, हालेलुया, करावया युद्ध, हालेलुया, सर्व दिशा क्षेत्रांना, हालेलुया, जाऊ पाठवू. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय, विजयी येशू तोची विजयी होणार. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.